आहात? मी योगिता स्वागत करते तुमचं आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे MH17 टू नॉर्वे। आज आम्ही ड्रमनला चाललेलो आहोत एका पार्कमध्ये मुलांना घेऊन। तर चला तर मग मी तुम्हालाही दाखवते की आम्ही कुठे जात आहोत आणि कुठल्या पार्कमध्ये जात आहोत, आणि इथे मुलांना खेळण्यासाठी पार्कमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी असतात तेही तुम्हाला दाखवते। चलो। आणि आज सुट्टी असल्यामुळे आज रोडवर कोणीच नाही आहे जास्त, आणि सगळे शॉप्स वगैरे बंद असल्यामुळे मॉलपाशी कोणीच नाही आहे, एकदम शांतता आहे। आणि ड्रमनला जाण्यासाठी ॲक्च्युली दोन मार्ग आहेत। एक तर म्हणजे आपण हायवेने जाऊ शकतो, आणि दुसरा म्हणजे की कंट्री साईड रोडनी आपण जाऊ शकतो। तर आम्ही आज कंट्री साईड रोडनी चाललेलो आहोत, कारण खूप सिनिक आहे तिकडे, आणि एकदम छान अशी पिवळ्या कलरची फुलं इथे आलेली आहेत। तर मला ते तुमच्यासोबत शेअर करायचं होतं, तुम्हाला दाखवायचं होतं की किती छान फुलं वगैरे आलेली आहेत। तर त्यासाठी आज आम्ही तुम्हाला इकडून घेऊन जात आहोत। तर गाईज, तुम्ही बघू शकता की ही सगळी आपोआप उगलेली फुलं आहेत। आपल्याकडे कसं ना शेवंतीची वगैरे फुलं असतात, तर तशीच फुले आहेत ही, आणि पिवळा कलर आहे, तर खूप सुंदर दिसतं हे। तर मी विचार केला की आज आपण ह्या रोडनी जाऊया। ॲक्च्युली मला ह्याच रोडनी जायला आवडतं उन्हाळ्यात ॲटलिस्ट, कारण खूप सिनिक आहे हा रोड, आणि छान वाटतं ह्या रोडनी। आणि गाईज, मी तुम्हाला एका खूप छान ठिकाणी घेऊन आलेली आहे। खूप सुंदर गोष्ट आहे तिथे, एक तुम्हाला दाखवायची आहे मला, आणि ती म्हणजे तर आता इथून पुढे टनल आहे, आणि हा टनल क्रॉस केला की ऑलमोस्ट आपण सिटीमध्येच पोहोचतो। आणि सिटीमध्ये पोहोचल्याच्या नंतर अगदी थोड्याच वेळात गार्डन आहे, आणि आम्ही ऑलमोस्ट आता पोहोचूच थोड्या वेळात गार्डनमध्ये। तर काही आता आम्ही पार्कमध्ये पोहोचलेलो आहोत, आणि पार्कमध्ये आल्याबरोबर जे अट्रॅक्शन ते म्हणजे ते एक छान फाउंटेन आहे, आणि खूप मस्त दिसतोय तो, तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे। आणि त्यानंतर या साईडला मुलांना खेळण्यासाठी वगैरे गोष्टी आहेत। तर या साईडला तुम्ही बघू शकता की इथे फन फेअर पण आहे। मी तुम्हाला थोडंसं जवळ येऊन दाखवते। इथे छोट्या मुलांसाठी ट्रेन आहे, आणि पुढे पण बऱ्याच काही काही गोष्टी आहेत।
आणि आज संडे असल्यामुळे ना गार्डनमध्ये बऱ्यापैकी गर्दी आहे. तुम्ही बघू शकता की आज किती लोक आलेले आहे. आणि इथे असंच असतं की विंटरमध्ये स्नो असल्यामुळे जास्त कोणी बाहेर पडत नाही, पण जसा उन्हाळा सुरू होतो तसं एकदम लोकांची गर्दी वाढते बाहेर. आणि त्यानंतर इथे क्लाइम्बिंग रोप वगैरे आहे. आणि इथे या बाजूला स्केट पार्क आहे, पण सध्या मुले तिथे सायकल खेळत आहेत, पण हा स्केट पार्क आहे. तर येतात म्हणजे मुलं वगैरे इथं स्केटिंग करायलाही येतात, पण सध्या इथे कोणी स्कूटर खेळते, कोणी सायकल खेळते. आणि त्यानंतर इथे ही स्विंग, खूप छान आहे ही स्विंग, मस्त मुलं एन्जॉय करतात. आणि गार्डनमध्ये छोट्या मुलांपासून अगदी मोठ्या माणसांपर्यंत सगळीच येतात. छोटी मुलं कोणी खेळण्यासाठी येतं किंवा कोणी पिकनिकसाठी येतात, कोणी लाईक सनमध्ये बसण्यासाठी म्हणजे विटॅमिन डीसाठी वगैरे येतात. तर येतात आणि सगळ्यांसाठी इथे छान व्यवस्था आहे. म्हणजे तुम्हाला पिकनिक करायची असेल तर पिकनिकसाठी असे छान स्पॉट वगैरे इथे आहे, म्हणजे तुम्ही इथे छान रिलॅक्स बसू शकता आणि छान एन्जॉय करू शकता. तर आता इथे हे जे मी तुम्हाला दाखवते ना, तर हे रोडच्या त्या साईडला गार्डन आहे आणि आम्ही आता रोडच्या दुसऱ्या साईडला आलेलो आहोत. तर तिथे ही छान नदी आहे. तर मस्त वाटतं, म्हणजे एका साईडला तुम्ही छान गार्डनमध्ये बसून छान खेळू शकता आणि दुसऱ्या साईडला नदी असल्यामुळे तुम्ही नदी किनारी येऊनही बसू शकता. तर खूप सुंदर वाटतं म्हणजे इथे आलं की. तर नदीच्या कडेलाच इथे थोडंफार एक्सरसाइजसाठी इन्स्ट्रुमेंट लावलेले आहेत आणि तिथे तुम्ही येऊन एक्सरसाइजही करू शकता. तर मुलांचं खेळून झालं, आम्ही छान एन्जॉय केलं आणि आता पुन्हा परतीचा प्रवास सुरू झाला आणि आम्ही घरी निघालो. मग त्यानंतर आम्हाला छान प्लेन दिसलं छोटंसं, म्हणजे आम्ही ट्रेनचं गेट बंद असल्यामुळे ना आम्ही इथे वेट करत होतो. तर तिथे छान प्लेन दिसलं आणि आता थोड्याच वेळात ट्रेन येईल, ती तुम्हाला मी दाखवते. आली.